लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। विशेष म्हणजे कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। पाहूयात। देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा। अरुण गोयल यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण। अरुण गोयल यांच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक। लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिलाय। गोयल यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। आचारसंहिता लागू होण्यासाठी 2 ते 4 दिवस शिल्लक असताना ज्यांच्यावर निवडणूक घेण्याची जबाबदारी आहे त्यांनीच राजीनामा दिल्यानं विरोधकांनी आता संशय व्यक्त केला आहे। लोकसभेची आचारसंहिता लागायच्या 3-4 दिवस आधी इलेक्शन कमिशन मधली एक व्यक्ती, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इलेक्शन कमिशनच इलेक्शन घडवते, त्याचे अध्यक्ष, त्यातले प्रमुख जर राजीनामा देत असतील तरी अतिशय चिंतेची बाब आहे। अरुण गोयलांनी तडकाफडकी राजीनामा का दिला हे देशासमोर यायला हवं असं जयंत पाटलांनी म्हटलंय। निवडणूक आयुक्त राजीनामा देतात हे अतिशय गंभीर आहे। देशाच्या लोकशाहीच्या बद्दल पुन्हा एकदा म्हणजे निवडणुकांच्या कार्यपद्धतीबद्दल शंका निर्माण करणार आहे। आधीच ईव्हीएम बद्दल लोकांची शंका आहे, लोकांची मागणी आहे। निवडणूक आयोगात आता भाजपचे कार्यकर्ते आणून बसवा असा टोला ठाकरे गटानं लगावलेला आहे। तर भारतीय जनता पक्षाचे 2 कार्यकर्ते यापुढे निवडणूक आयोगाच्या रिकाम्या जागी काम करतील, कारण शेवटी निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार म्हणण्यापेक्षा आदेशानुसारच काम करतो। गोयल यांच्या राजीनाम्यामुळे निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम ठरल्या वेळेत जाहीर करेल का या संदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे। पुण्याहून चंद्रशेखर भांगेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।